डोक्यावर चढून बसली ही मुलगी. आईशी बोलायची पद्धत ना वागायची. काय झालं? हेच लाड अंगाशी आले की अधीरा. दुसरं काय, रात्री अपरात्री कुठेही बाहेर जाते, नीट वेळेवर खात पित नाही, काही नाही. मी काही बोलायला गेले तर माझ्यावरच डापरते. आता तू सांग, तरुण मुलीच्या आईशी भांडणं होतात, पण ही असं. तू आधी शांत हो, इकडे बस बस शांतपणे. आता सांग मला काय झालं. तुला नाही कळायचं समर. मुलगी जोपर्यंत सासरी जात नाही ना तोपर्यंत आईच्या जीवाला चैन पडत नाही रे. त्यात माझ्या अधीराला वडील नाहीयेत, त्यात बाप नसलेली मुलगी म्हणजे जरा जरी तिचं पाऊल वाकडं पडलं ना तर लोक आईलाच नावं ठेवतात. त्या मुलीची लक्षणं मला अजिबात ठीक दिसत नाहीत. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार. तू रोहनच्या वडिलांशी बोललास का? नाही मी बघ हे असं करू नकोस तू. प्लीज प्लीज तू विसरू नको. हेही तितकंच महत्वाचं आहे. अरे तू मोठा भाऊ आहेस तिचा, तुला पुढाकार घेतलाच पाहिजे. हे बघ, माझ्या अधीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. प्लीज उशीर करू नकोस. आपल्याला घाई केलीच पाहिजे, प्लीज. हे बघ काकू, तू अजिबात काळजी करू नकोस. मी उद्याच रोहनच्या घरच्यांना फोन करतो आणि आपण लवकरात लवकर जाऊया त्यांच्याकडे. झालं? तोडलीत? दुसरी छत्री तोडली आहे तुम्ही 2 दिवसात. काय रे? काय? अधीराशी बोललास का? कशाबद्दल? आता ते पण मीच सांगायला पाहिजे की तुला? काल राजवाड्यांसमोर जाऊन तुझे काय बरळला, जो काय गोंधळ घातलाय. आई, आपण आताही याच बद्दल बोलायचंय का? म्हणजे काय? मोठमोठ्या घटना जेव्हा घडतात त्याच्याबद्दलच बरेच दिवस बोललं जातं ना. आणि ही केवळ मोठी घटना नाहीये, तर मोठा मूर्खपणा पण आहे तुझा. खरंच होती का? तुला कोणी सांगितलं होतं एवढं सगळं बरळायची? हे सगळं आता त्या समर राजवाड्याला तिने सांगितलं तर तो लग्न करून देईल का तुमचं? उलट आपल्याला रिजेक्ट करतील ते. आपल्याला 1 मिनिट आई, हे बघ, ते आपल्याला नाही, मला रिजेक्ट करणार आहे. अरे हो, मग तेच ते ना. हो, पण लग्नानंतर रिजेक्ट होण्यापेक्षा लग्न आधी रिजेक्ट केलेलं बरं नाही का? हे देवा, कसा बोलतो रोहन? तुझ्या जीवेला काही हाड आहे का? तुला मी नंतर बघते. थांब. तू ऐकलंस आनंद? काय बोलला हा? ऐकलं? लग्न आधीच रिजेक्ट केलेलं बरं म्हणे. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या समर राजवाड्याला फोन कर आणि या मूर्खांच्या लग्नाबद्दल बोलून घे. आई सॉरी, पण मी नाही बोलणार आहे त्या माणसाशी. अत्यंत विम्झिकल माणूस आहे तो. कोणाचं ऐकून घेत नाही, स्वतःचं म्हणणं रेटत बसतात. आई हे बघ, रोहन आणि अधीराच्या लग्नाचा प्रश्न आहे ना, म्हणून मी निदान 5 सलग वाक्य ऐकली आहेत त्यांची. बाबा तुम्ही सांगा बरं, तुम्हाला सगळं माहिती आहे. किती चमत्कारिक माणूस आहे तो. नंदू, बरोबर आहे तुझं, पण आपल्याकडून कोणीतरी बोलायला हवंय की नको? हा, सांग बरं तूच. कोण म्हणजे काय? हो, स्वानंदीच बोलणार आहे. अहो ऐका माझं, मी कधीपासून हेच तर सांगायचा प्रयत्न करतेय ना. स्वानंदीच बोलणार आहे समर राजवाड्यांशी, तेही आत्ताच या क्षणाला. अगं बोलेल ती, मुद्देसूद आणि शांतपणे बोलेल. अशा गोष्टींमध्ये घाईकुतीला येऊन चालत नाही. बरोबर आहे, पण ते स्वतः म्हणाले होते की नाही, येऊन भेटतो, बघतो घर, मग ते करा की म्हणावं. खरं तर आपली मुलाकडची बाजू आहे. आपल्याला त्यांनी मान द्यायला हवा की नको? पण जाऊ दे, श्रीमंत माणसं आहेत, मी जास्त असते एकेकाची, नाही देणार मान. मंदाकिनी, अगं गरीब आणि श्रीमंत हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की त्यांच्या घरून परत येताना रोहन त्यांना म्हणाला होता, आमच्या घरी एकदा या. मग असं असेल तर आपल्याकडून त्यांना एक आमंत्रणाचा फोन जायला नको का? बरोबर. नाही, नको बाबा. उलट मला असं वाटतं की आपण स्वतःहून काहीच इनिशिएटिव्ह नको घ्यायला. रोहन हे बघ, बाबा बरोबर बोलतायत. रोहन अरे चला आम्ही निघतो, या हा आमच्याकडे. हे असं म्हणणं म्हणजे आमंत्रण देणं होत नाही. आणि मुळात विषय तुझ्या लग्नाचा आहे. हे बघ, प्रॉपर पद्धतीने ना इन्व्हाइट करायला लागणार त्यांना. कोण माणसं येणार आहेत, किती माणसं येणार आहेत, हे सगळं ठरवावं लागणार. रोहन पटलं ना तुला? झालं तर मग लावून टाक लगेच फोन. आत्ताच फोन लाव बाबा. ऐका ना, तुम्ही प्लीज बोलून घ्या. मला ऑलरेडी थोडा उशीर होतो. हो, मी निघतो. हा, ठीक आहे. हा, सावकाश जा रे. काय टायमिंग आहे तुझं निकिता? मॅक, 1 मिनिट, पण तू अशी अचानक कशी काय आलीस? अचानक त्याचं काय आहे ना, मी नेहमीप्रमाणे रोज सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी डबा करते.
आणि तू नेहमीप्रमाणे तो विसरून जातोस. आणि आज तर तू ब्रेकफास्ट पण करायला विसरून गेलास. म्हणूनच मी तुझा ब्रेकफास्ट डबा बिबा सगळं घेऊन आले तुझ्यासाठी. नोकर आहे ना मी तुझी. घे. अगं पण डब्बा देण्यासाठी इथपर्यंत यायची काय गरज होती? अरे मी एवढा तुझ्यासाठी डबा घेऊन आले आणि हा बघ कसा बोलतो माझ्याशी. काही किंमतच नाहीये रे माझी. जाऊ दे, सोडून दे त्याला, राहू दे त्याला तसाच उपाशी. बायकोने एवढ्या प्रेमाने डबा आणलाय, किंमत आहे का बघ त्याला. जाऊ दे, राहू उपाशी. मी खाईन त्याचा डबा. अजिबात नाही. तुझ्यासाठी वेगळा डबा आणलाय मी. हा हा हा, क्या बात आहे. अशी मैत्रीण मिळाला ना भाग्य लागतं. आता आलीस ना तर माझं एक काम कर. मी कशाला? तुझा हा मित्र आहे ना, त्याला सांग तुझी कामं. आणि काय रे, काम असलं कीच आठवते का तुला तुझी मैत्रीण? जवळजवळ मला विसरलाच आहेस तू आता. नाही ग डार्लिंग, तुला खरं सांग, त्याच्यापेक्षा सुद्धा ना तू माझ्या जास्त जवळची आहेस. ऐकलास? आता माझं एक छोटस काम करून टाक. हा प्लीज प्लीज प्लीज. हा सांग. काय मगातपासून मी ह्याच्या मागे लागलोय की अधिरा आणि रोहनच्या लग्न ठरवण्याच्या बाबतीमध्ये तू स्वानंदी मॅडमला फोन कर आणि मीटिंग ठरव.